आणि नाताळचा सण अगदी जवळ आलाय। नाताळमध्ये सगळ्यांना प्रतीक्षा असते ती सांता क्लॉजची आणि असाच एक सांता क्लॉज सध्या मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचं काम हा सांता क्लॉज करतोय। वडाळा, माटुंगा, सायन परिसरातल्या बस, रिक्षा, दुचाकी याचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सध्या हा सांता क्लॉज करतोय। यंदा देशभरामध्ये प्रत्येक सणावर कोरोना व्हायरसचं सावट आहे। लवकरच ख्रिसमसचा सण देखील जवळ येत आहे आणि या ख्रिसमस सणाचं वैशिष्ट्य म्हणजे सांता क्लॉज लहान मुलांसाठी गिफ्ट घेऊन येत असतो। यंदा मात्र एक अनोख्या प्रकारचा सांता क्लॉज सायन परिसरामध्ये पाहायला मिळतोय। सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा अनोखा सांता क्लॉज या संपूर्ण परिसरामध्ये जाऊन निर्जंतुकीकरण करण्याचं काम करत आहे। सर्वसामान्य नागरिकांपासून येणाऱ्या प्रत्येक वाहनांचं निर्जंतुकीकरण हा सांता क्लॉज करत आहे। विशेष म्हणजे या सांता क्लॉजनं आतापर्यंत मागील जवळपास 2 ते 3 दिवसांपासून ही सेवा सुरू केलेली आहे ना पुढील काही दिवस ही अशीच सेवा सुरू राहणार आहे। या सांता क्लॉजशीच आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, कधीपासून ही सेवा करताय? क्रिसमसचा पर्व एकदम जवळपास आहे। पूर्वी 3 ते 4 दिवसापूर्वीपासून आम्ही हे करतोय। सायन फ्रेंड सर्कल तर्फे हा उपक्रम राबवून आलेला आहे। कमीत कमी आम्ही 50 ते 60 BST बसेस आणि असे सार्वजनिक वाहने जे आहे पब्लिक जनकरता वापरतात ते आम्ही सॅनिटाईज करतोय। हा उपक्रम आणखीन किती दिवस तुम्ही सुरू ठेवणार आहात? हा हप्ताभर उपक्रम ठेवणार आहे असंच क्रिसमस येईपर्यंत। पूर्वीच्या आम्ही क्रिसमसच्या वेळी सांता क्लॉज नेहमी गिफ्ट द्यायचा, पण सुरक्षा हा गिफ्ट हा मोठा गुप्त गिफ्ट असणार यावेळी कोरोनाच्या वेळी। आपण पाहिलं असेल सुरक्षा हेच सर्वात मोठे गिफ्ट आहे आणि हे गिफ्ट वाटण्याचा प्रयत्न सांता क्लॉजच्या माध्यमातून सुरू आहे। अशाच प्रकारचा हा उपक्रम पुढील आणखी काही दिवस सुरू ठेवणार असल्याची देखील प्रतिक्रिया या सांता क्लॉजने आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुदावले, एबीपी माझा, सायन, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।